गाईज, कशात सर्वजण. तर माझा व्हिडिओ खूप म्हणजे उशिराने अपलोड झालेला आहे. मला सांगायचं असं आहे की माझी आई 1.5 वर्ष आजारी होती, खूप सिरियस होती. लायसीमध्ये टाकलं होतं गेल्या 1.5 वर्षाखाली. त्या आजारातून ती काय बाहेर निघलीच नाही आणि दवाखाना तिचा चालू होता महिन्याच्या महिन्याला. माझ्या आईमुळं मला व्हिडिओ काही शूट करता आला नाही, म्हणजे माझी आई गेली त्याच्यामुळं मी काय व्हिडिओ काढलेले नाही. आणि खूप मोठा म्हणजे आजार होता, त्यातून तिला बाहेर येताच आलं नाही. आणि माझ्या एका मोठ्या भावाचं ना लग्न झालेलं नाही. आम्ही 5 जणी बहिणी भावंड आहोत. तर आमची तिघीची लग्न 4 जणांची झालेली आहेत लग्न. मोठ्या भावाचं सगळ्यात झालेलं नाही. जाऊ द्या, त्याचं वय पण 45 वय आहे. पण शेवटी आईची इच्छा पूर्णच राहिली. म्हणजे ज्यावेळेस तिला हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट केलं होतं ना, डॉक्टरांनी सांगितलं ते तुमच्या आईला हा प्रकारचा आता ते आजार सांगण्यासारखा नाही, म्हणजे आजारी होती, आजार झाला आहे म्हटलं होतं. मग त्याच वेळापासून कसं मला इतकं म्हणजे घाबरले होते मी. घाबरून परत म्हणजे एवढी आजारी आहे म्हणून माझ्या पायातची चेंदणी सरकली होती. अक्षरशः मला चक्कर तर आल्यासारखी वाटतच होती, चक्करच आली म्हणायचं. आणि इतकं रडू आलं ना, लय रडू आलं त्यावेळेसपासून. मग नाही, आता म्हणजे यातून काय बाहेर निघणे अशक्यच आहे असं वाटायचं. की आजार थोडा मोठा झाला होता, सांगण्यासारखं नाही. आता मित्रमैत्रिणींना तुम्ही घ्या समजून आता ते. आणि 1 महिन्यापूर्वीच म्हणजे 23 एप्रिलला माझी बहीण गेली होती, तिला पाठवलं होतं मी गावाकडे 23 एप्रिलला. जाबाई 23 एप्रिलच्या आधी 23 एप्रिलच्या आधी 2 दिवस मी गावाकडे पाठवलं होतं. ती गेली होती आईच्या, मग आजारी असल्यामुळे अन्न पाणी सोडलं. मग मला छोटं बाळ असल्यामुळे जाताच आलं नाही. आणि शेवटची भेट पण माझी आणि आईची मैत्रीण झाली नाही. आई असल्यावर कसं सगळं असल्यासारखं वाटतं, भले दुसरा कोणी नसतं का नसतं, आई असली नाही एकटी मग काय आपण साऱ्या जगासंग लढू शकतो. किंवा सासरचे मंडळी असतील ना, तेही काय करू शकत नाहीत आपल्या पाठीमागं, बाबा आईच वडिलांचा आधार असल्यामुळं असं. आणि मोठ्या भावाचं माझ्या एका लग्न झालेलं नाही. जाऊ दे, आता आम्ही 5 जण बहीण भावंड आहेत. आता आजकालच्या घडीला आजच्या मला काय बोलायला सुचत नाही मित्रमैत्रिणींनो, कारण शब्द निशब्द आहेत माझ्याकडं. तर शब्दच नाही आहेत. बरं, आई गेल्यामुळं मलाही धक्का बसला अचानक, एकाएकीतच असं कसं काय झालं म्हणून. डॉक्टरने 2-2.5 वर्षाचीच गॅरंटी दिली ती, पण 1.5 वर्ष ती वाचू शकली मैत्रिणी आणि मित्रांनो. तर माझे व्हिडिओ खूप उशिरा पडतात, त्याबद्दल आता माफी मागण्यासाठी काय नाही, कारण झालंयच असं. माझी आई नाही या जगात सोडून गेली. त्याच्यामुळे डिलिव्हरीला पण माझ्या टायमिंगला नव्हती ती. माझ्या बहिणीनेच मोठ्या कशी केली. आता तिचाही नवरा एक्सपायर झाला आहे, शेवटी आई गेली. आता बहीण काय म्हणते, नवराही नाही आणि नवरा नसल्यावर आईचा तरी आधार असायला पाहिजे असं म्हणते. ती पण बिचारी सारखी रडत असते नवरा गेल्यापासून. खरी गोष्ट आहे तिचं म्हणा, नवरा गेल्यावर आईचा तरी आधार असायला पाहिजे. आईही नाही आणि नवराही असं झाले तिची परिस्थिती. म्हणजे बिकट आहे म्हणावं लागेल. 2 मुलं आहेत, मोठी करायची खाऊन पिऊ घालून. त्यामुळं मी 1 महिना व्हिडिओ काय अपलोड केलेला नाही. 23 एप्रिलला पहाटे 4 वाजता माझ्या आईची प्राणज्योत विझली. आता जसं जमन तसं मी व्हिडिओ अपलोड करत जाईल. मला बी छोटं बेबी आहे, त्याच्यामुळं मी काय व्हिडिओ काय अपलोड करत नाही पटापट. आणि तसं बोलायला पण आता मला आजकाल सुचत नाही बोलायचं काय. बोलायला पण सुचत नाही, कारण 6 महिन्याचं बेबी आहे. मला सांगण्यासारखं भरपूर आहे मित्रमैत्रिणींनो. काही गोष्टी सांगाव्याच्या वाटत नाहीत मला, कारण आई गेल्यापासून माझं मन लय दुखावलंय. काही लोकांनी पण ना
त्यांची काही नावं घेत नाही, माझ्याच घरचे आहेत सासरवाडीकडले. तुम्हाला नाव सांगण्यासारखं बी काय नाही, तुम्ही समजून घेऊ शकता, तुम्ही पण त्या स्थितीत असाल. त्यांनी साथ काय दिली नाही माझी आई वारल्यापासून. एक माणूस पण मला म्हणजे फोन भेटायची तर लांबचीच गोष्ट झाली, पण जावेने तेवढा फोन केलता. आता कोणी कोणाचं नसतंय. जावेने केला फोन, ती भेटून गेली, पण बाकीच्या माणसांचे म्हणतो आपण माझं हे आहे माझं ते आहे, तर कोणी काय आलेलं नाहीत मला भेटायला वगैरे किंवा फोन वगैरे काहीच असं केलेलं नाही. तर बाळासारखं रडतंय, मी जसं जमल तसं असू द्या म्हटलं, जसं जमल तसं मी सांभाळलं असं. लाईट गेली होती ना, पेऊची पण आमच्या शाळा सुरू होती आता. चला लाईक करावं असं मला बी वाटत नाही. फार म्हणजे दुःख झालं मित्रमैत्रिणीनं. आई माझी आजारी दवाखान्यात नेत होईल तिला, भाऊ आम्ही 5 जणी बहीण भावंड आहेत, पाठीमागे सांगितलं तुम्हाला. काही लोकांनी इथल्या आसपासचे चांगले आहेत, त्यांनी बोलले, फोन केले, येऊन भेटून गेले. काय माझ्या सासरच्या घरच्यांना फोन सुद्धा केला नाही. इतकी म्हणजे मी बरी आहे का नाही, कसं झालं, रडत पडतच होते ना. मग मी सांत्वन करायला कोणी सुद्धा आलं नाही. जाऊ दे आता, महिना 23 एप्रिल ते 23 मे, महिना होऊन 4-5 दिवस नाही, 4 दिवस झालं म्हणायचं. जाऊ दे, येणारे आपले, न येणारे परके म्हणायचं, येणारे आपले, फोन करणारे आपले म्हणायचं, चालायचं. बोलले आपले म्हणायचं, नाही बोलले तर जावं म्हणायचं तिकडे. तर माझ्याकडे बी त्यांना वाटत असेल द्यावा घ्यावा, काय आहे, माझी आई गेली, आता कोण देणार मला तरी. एक माहेरची साडी तरी कोण करणार, आई गेली म्हणल्यावर माहेरचा आधारच तुटला सगळा. आता आई असल्यावर कसं करत असते, माहेरची साडी ही देत असते, माहेरची साडी कोण देणार आता मला. आईच गेली माझी. त्यांना ज्यांनी काही फोन वगैरे केलं नाही किंवा सांत्वन करायला आले नाही, त्यांना वाटतं असेल मी द्यावा घ्यावा. कुठून द्यावं बरं, माझं परिस्थिती गरिबीची आहे, बिकट आहे, कुठून द्यावं मी त्यांना. जेवढं होतंय तेवढं तर करतेच मी. मला बी आता लेकरं बाळ झाले, समजून घ्यायचं त्यांनी. असंच असतं, दिल्यावरच गोड नाही तर कडू असते. कमीत कमी फोन सुद्धा केलेला नाही तिकडं, म्हणजे आईबापाला फोन करून सांगते ती कुठल्या गोष्टी, साड्या चुगल्या कुणाच्या तिसऱ्याच्या सांगते ती. मला फोन करता आला नाही त्यांना. कसली व माणुसकीची भाषा, माणूस तिसरा उरलेली नाही आजकाल माणसात. एवढी मला दुखवटा होता, माझं सांत्वन करायला कुणी आलं नाही, मित्रमैत्रिणी. ठीक आहे, असू द्या, एवढंच बोलते का, माझ्याकडे काही शब्द नाहीत. मला म्हणजे फार दुःख झालं बा, आपण किती एवढं माझी माणसं म्हणत होतो, तर ते आपलं कुणीच नसतं आपल्या दुःखात. आता जाऊ द्या म्हटलं मी. आई वारल्या, डिलिव्हरीच्या टायमाला पण डिलिव्हरीला माझी बहीण एकटीच होती, कुणी आलं नाही सासरवाडीकडले. मला काय कपडे धुवून म्हणत होते का, मी भांडी घासा म्हणत होते, तर फक्त सोबत थांबा म्हणत होते मी. म्हणलंय माझा जीव घाबरला होता, माझी डिलिव्हरी होत नव्हती, सरकारी दवाखान्यात लक्ष देत नव्हते कोणी डॉक्टर लोक. आणि 2 दिवस आणि 2 रात्र मी ॲडमिट होते, तिथं डिलिव्हरी होत नव्हती. मग खाजगी दवाखान्यात आम्ही आलो. जीव इतका घाबरत होता, लय घाबरत होता. पण सासरचे लोक माझे एक फोन सुद्धा करून विचारलं नाही की डिलिव्हरी झाली का नाही. त्यांना काय फक्त मुलगा झालाय का मुलगी झाली याशी मतलब आहे सगळ्यांना. अगर एक जण आलं पण नाही, सासू किंवा दुसरी कोणी व्यक्ती आली पण नाही की आपण तिच्यासोबत थांबावं बाबा, तिची मम्मी नाही, ते फक्त थांबायचं होतं. मला तेवढा जीवाला आधार वाटला असता. कोणाचा फोन नाही, काय नाही. कोणी लग्न करत बसले, कोण देव करत बसले माझ्या घरचे. माझ्या दुःखात कुणीच नव्हतं साथ दिली नाही. परत आई वारली, आता बी तसंच कुणीच आलं नाही. जाऊ दे, त्यांच्या पण आया आहेत ना, आता पुढचं बोलत नाही मी आता, जाऊ दे.